नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज मंडळी आपण जाणून घेणार आहोत, की पूजा कशी करायची आणि प्रत्येक भक्ताला हे माहितीच हवं, की गुरुपौर्णिमेची पूजा कशी करायला हवी. तर आपण जाणून घेऊया गुरुपौर्णिमेची पूजा कशी करायची आहे. कारण ही एका चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या दिवशी उपवास केला, तरीसुद्धा आपल्याला या पूजेचं, या उपवासाचं पूर्ण फळ मिळत नाही. तर आपण बोलणार आहोत आज गुरुपौर्णिमेच्या अत्यंत पवित्र सणाबद्दल. यावर्षी गुरुपौर्णिमा नेमकी कधी आहे? स्वामींची गुरुपौर्णिमेची पंचोपचार पूजा घरच्या घरी कधी करायची? उपवास कोणी करावा? कसा करावा? याबद्दलची आपण संपूर्ण माहिती आज जाणून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सत्यनारायणाची पूजा नेमकी केव्हा करावी? आणि यात दिलेल्या प्रत्येक गोष्टी तुमच्या पूजेला अजून फलदायी बनणार आहेत. तुमच्या पूजेला फलदायी बनल्यामुळे तुम्हाला संपूर्ण त्याचे पुण्य मिळणार आहे. मग सुरुवात करूया. गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणजे काय आणि तिचे महत्त्व काय आहे, हे आपण आज जाणून घेणार आहोत. देवाहून श्रेष्ठ स्थान दिलेलं आहे, कारण देव आपल्याला जन्म देतो, पण गुरु आपल्याला जगाच्या योग्य मार्गावर चालण्याला शिकवतो, अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग दाखवतो. म्हणूनच गुरु या शब्दाचा अर्थ असा आहे, अंधकार दूर करतो. गुरु म्हणजे अंधकार दूर करून, त्यांचा नाश करून आपल्याला सत्मार्ग दाखवतो. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला, गुरुपौर्णिमेला साजरी केली जाणारी आणि याच दिवशी वेदव्यास यांचा जन्म झाला होता, म्हणून या दिवसाला व्यास पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जाते. ज्यात व्याद ऋषींनी महाभारत लिहिलं, वेद विभागले, पूर्ण पुराण रचली, म्हणजे त्यांनी संपूर्ण मानव जातीला ज्ञानाचा प्रकाश दिला. म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस गुरुच्या पूजेसाठी समर्पित केला आहे. आता या वर्षी म्हणजे 2026 सालाची गुरुपौर्णिमा नेमकी कधी आहे? तर पंचांगानुसार आषाढ पौर्णिमा तिथी 28 जुलै 2026 रोजी सुरू होते आहे आणि 29 जुलै रोजी रात्री समाप्त होते आहे. उदयातिथीनुसार गुरुपौर्णिमा हा सण बुधवार 29 जुलै 2026 रोजी साजरा केला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी तुमच्या डायरीत किंवा कॅलेंडरमध्ये 29 जुलै ही तारीख नक्की नोंदवून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पूजेची तयारी वेळेवर करता येईल. आता आपण बघूया की हा दिवस नेमका कसा साजरा करायचा आहे. सगळ्यात आधी सांगते, या ब्रह्ममुहूर्तावर उठणे अत्यंत उत्तम आणि चांगले मानले जाते, कारण त्यावेळेस खूप शांतता असते आणि मनही एकाग्रतेने आपण पूजेमध्ये लावू शकतो. त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर उठणे खूपच चांगले आहे. शक्यतो स्नान केल्यानंतर शक्यतो नवीन कपडे घाला, स्वच्छ धुतलेली कपडे घाला, तिथे रांगोळी काढा, देवासमोर स्वच्छ करा, घरातील आपले देवघर जे आहे ते स्वच्छ करा, तिथे रांगोळी काढा, सजावट करा, फुलांनी सजावट करा. ज्यांना आपल्या गुरुचा फोटो किंवा मूर्ती घरी ठेवायची आहे, त्यांनी ती स्वच्छ करून त्या जागी योग्य जागी स्थापित करा. या दिवशी सर्वप्रथम आपल्या सद्गुरूंचा, म्हणजे ज्यांनी आपल्या जीवनात मार्गदर्शन केले आहे, अशा गुरूंची किंवा आध्यात्मिक गुरूंचे स्मरण करावे. त्यांच्या मनोमन नामस्मरण करावे. ज्यांचे गुरु आहेत त्यांनी त्यांचे हृदयात आहेत आणि शक्य असल्यास प्रत्यक्ष जाऊन त्यांचे आशीर्वाद घ्यावे. जर आपण जाऊ शकत नसलो तर हृदयातल्या हृदयात आपण त्यांचे नामस्मरण करावे. त्यांच्या पायावर डोके ठेवावे आणि त्यांचा आदर सन्मान करावा. जो प्रत्यक्ष जाऊ शकत नाही त्याने फोन करून किंवा मनातल्या मनात आपल्या गुरूंचे आशीर्वाद घ्यावे. घरामध्ये आपण दत्तगुरू, स्वामी समर्थ, साईबाबा, शंकराचार्य किंवा आपल्या कुलदेवतेच्या रूपात गुरुजनांची पूजा करू शकतो. या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी गुरुचरित्राचे पारायण केले पाहिजे. घरामध्ये संपूर्ण दिवसभर गुरुचरित्र वाचलं जातं किंवा काही ठिकाणी फक्त काही अध्याय वाचले जातात, काही ठिकाणी फक्त प्रत्येकाच्या श्रद्धेनुसार आणि वेळेनुसार ठरवायचं आहे की गुरुचरित्राचं पारायण तुम्ही करू शकता किंवा आणखी काही सेवा तुम्ही करू शकता. यथाशक्ती जसं तुमच्या शक्तीनुसार होईल तसं तुम्ही करा आणि दानधर्म नक्की करा.
कारण घरामध्ये या पारायणाने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि आपण दानधर्म केल्याने आपल्याला ते 4 पटीने मिळते. त्याच्यामुळे अन्नदान, वस्त्रदान किंवा गरजूंना काही वस्तू लागत असतील त्या, भोजन, असं आपण आपल्या यथाशक्ती जसं होऊ शकते तसं दानधर्म नक्की करा. भोजन आणि आपल्या यथाशक्तीनुसार त्यांना दक्षिणा द्या, भोजन करवा. अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपण हे दानधर्म करू शकतो. घरामधले संध्याकाळी घरातील सर्वांनी एकत्र बसून आरती करावी, प्रसादाचे वाटप करावे, लहान मुलांनाही याच्यामध्ये सहभागी करून घ्यावे, जेणेकरून त्यांच्याकडून गुरुजनाबद्दल आदर वाढेल आणि स्वामींची सेवा पण करून घ्यायची. लहान मुलीच्यामध्ये जर आपण सहभागी करून घेतले तर लहानपणापासूनच त्यांना सत्कार्याची सद्भावना, गुरुविषयी आदर, आईवडिलांविषयी आदर असं राहील. कारण की त्यांना आपण जेव्हा सवय लावतो मुलांना, तेव्हा त्यांना कळते की नाही ह्या चांगल्या गोष्टी आहेत आणि आपले आईवडील करत आहेत म्हणजे आपल्याला पण ह्या गोष्टी करायला पाहिजे. त्याच्यामुळे त्यांना आत्ता जरी काही कळत नसलं तरी ते जेव्हा थोडे मोठे होतील तेव्हा त्यांना नक्कीच कळतं. त्याच्यामुळे आपण त्यांना सुद्धा या पूजेमध्ये सहभागी करणं फारच जरुरी आहे, फार गरजेचं आहे. स्वामी समर्थांची पंचोपचार पूजा घरच्या घरी कशी करायची आहे? उपचारांनी केली जाणारी ही पूजा अत्यंत साधी आणि सोपी आहे, कमी वेळात होणारी आहे. तर त्यामुळे ज्यांना रोजच्या धावपळीत जास्त वेळ मिळत नाही अशा भक्तांनी ही पूजा पद्धत अतिशय उपयुक्त अशी ठरणार आहे. पूजेला सुरुवात करण्याआधी स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. फोटो असेल तर ओल्या कपड्याने पुसून घ्यायचा. त्यानंतर एका पाटावर एका चौरंगावर लाल किंवा पिवळं वस्त्र अंथरायचं, कपडा अंथरायचा आणि त्यावर स्वामींची प्रतिमा स्थापित करायची. आता पंचोपचार पूजेलाही पहिला उपचार म्हणजे गंध. पहिले गंध व्हायचं, स्वामींना चंदन व्हायचं किंवा हळद कुंकूचा टिळा लावायचा. दुसरा उपचार म्हणजे पुष्प, स्वामींना ताजी फुले व्हायची, ताजी फुले अर्पण करायची. विशेष जास्वंदीचं फूल स्वामींना खूपच आवडते, त्यामुळे जास्वंदीचं फूल खूप प्रिय आहे. त्याच्यामुळे आपण जास्वंदीचं फूल सुद्धा व्हालं तरी सुद्धा चालते. तिसरा उपचार म्हणजे धूप व्हायची. स्वामी समोर धूप किंवा अगरबत्ती ओवाळायची, दिवा लावून सुगंधित वातावरण निर्माण करायचं. चौथा उपचार म्हणजे समोरील जो तुपाचा दिवा, आपण तेलाचा दिवा लावतो. आणि पाचवा शेवटचा उपचार म्हणजे नैवेद्य. स्वामींना गोडाचा पदार्थ नैवेद्य दाखवावा. घरी जे काही गोड बनवलं आहे आपण ते दाखवायचं किंवा आपण जर काही खडीसाखरेचा नैवेद्य आपण दाखवू शकतो. शिरा, पेढा, फुटाणे असे नैवेद्य म्हणून आपण अर्पण करू शकतो. हे झाल्यानंतर स्वामींची आरती म्हणायची आहे. आरती करताना मनात पूर्ण श्रद्धा आणि भक्ती असावी. आरतीनंतर श्री स्वामी समर्थ हा जप किमान 21 वेळा किंवा शक्य झाल्यास 108 वेळा तरी करावा. जपासाठी तुम्ही तुळशी किंवा रुद्राक्षाची माळ वापरू शकता. जपानंतर स्वामींसमोर नतमस्तक होऊन आपल्या मनातील सर्व इच्छा किंवा अडचणी देवासमोर सांगायच्या आहेत. मग देवाचा आशीर्वाद घेऊन शेवटी प्रसाद, नैवेद्य दाखवलेला पदार्थ घरातील सर्वांना वाटावा व त्याचा प्रसाद घ्यावा. या पंचोपचार पूजेचे वैशिष्ट्य म्हणजे ही पूजा वेळेच्या किंवा साधनांच्या कमतरतेमुळे कधीही अर्धवट राहत नाही किंवा वाटत नाही, कारण भावनेला आणि श्रद्धेला यात सगळ्यात जास्त महत्त्व दिलं आहे. स्वामी समर्थ नेहमी सांगतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे ही पूजा करताना मनात कोणतीही भीती किंवा शंका आणू नका. ज्या श्रद्धेने, ज्या विश्वासाने तुम्ही ही गुरूंची पूजा करत आहेत त्याच श्रद्धेने करा, म्हणजे स्वामी नक्कीच तुमच्या पाठीशी सदैव उभे आहेत. गुरुपौर्णिमेचा उपवास, आता आपण जाणूया गुरुपौर्णिमेचा उपवास कोणी करायचा आहे. गुरुपौर्णिमेचा उपवास आणि तो कसा करायचा आहे याच्याबद्दल आपण थोडं बोलूया. गुरुपौर्णिमेचा उपवास अनेक भक्त या दिवशी उपवास करतात आणि कारण असं मानलं जातं की या दिवशी उपवास केल्याने गुरुकृपा लवकर प्राप्त होते आणि मन तसेच शरीर दोन्हीही शुद्ध होतात. हा उपवास कोण करू शकतं? तर जे भक्त नियमितपणे व्रत वैकल्य करतात आणि ज्यांना आपल्या गुरुची विशेष श्रद्धा व्यक्त करायची आहे, असे सर्वजण हा उपवास करू शकतात. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती, आजारी व्यक्ती
व्यक्तींना आजारी व्यक्ती नाही करू शकत शक्यतोवर, कारण त्यांना त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे आजारी व्यक्तीने तरी शक्यतोवर टाळायला पाहिजे, उपवास नको करायला पाहिजे. त्यांनी फलाहार किंवा साधा आहार घ्यायचा आहे. त्या दिवशीचे महत्त्व पाळावं. गर्भवती स्त्रियांनी उपवास करण्याआधी आपल्या शारीरिक क्षमतेचा विचार करावा, मगच हा उपवास करावा आणि गरज वाटल्यास फक्त एक वेळा जेवण करून उपवास पाळावा. उपवास करताना दिवसभर मनात गुरुचे स्मरण ठेवावे. शक्य असल्यास गुरुचरित्राचे वाचन करावे किंवा गुरुमंत्राचा जप करावा. पूजा आणि आरती झाल्यानंतर उपवास सोडला तरी सुद्धा चालतो. सोडतानाही अगोदर गुरुचा नैवेद्य दाखवून मगच स्वतः अन्न ग्रहण करावे. हे लक्षात ठेवा की उपवास हा केवळ शरीराला उपवाशी ठेवण्यासाठी नसतो करायचा, तर तो मनाला शुद्ध करण्यासाठी आणि एकाग्र करण्यासाठी असतो. त्यामुळे उपवास करताना चिडचिड किंवा नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका. मन शांत आणि प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करावा. आणि सत्यनारायणाची पूजा, आता आपण सत्यनारायणाविषयी थोडी माहिती जाणून घेणार आहोत. सत्यनारायणाची पूजा नेमकी केव्हा करावी? आता शेवटचा आणि तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे, तर तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि माझ्यासोबत जोडलेले राहा. सत्यनारायण पूजा केव्हा करायची हा प्रश्न सगळ्यांनाच असतो, की आता गुरुपौर्णिमा आहे तर सत्यनारायणची पूजा करायची का? तर अनेक भक्तांच्या मनात हा प्रश्न असतो की गुरुपौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करावी की नाही? तर सत्यनारायणाची पूजा ही कोणत्याही पौर्णिमेला करता येते. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशीही तुम्ही सत्यनारायणाची पूजा करू शकता. ही एक अत्यंत शुभ आणि फलदायी वेळ मानली जाते, कारण याच दिवशी गुरुतत्व आणि विष्णुतत्व या दोन्हींचा एकत्र लाभ भक्तांना मिळतो. त्यामुळे सत्यनारायण पूजा करण्यासाठी हा दिवस खूपच सर्वोत्तम आहे. हे तिथी खूपच चांगली आहे. याशिवाय एकादशी, संकष्टी, चतुर्थी किंवा एखादा शुभ प्रसंग, जसं घरात नवीन वस्तू खरेदी, नवीन घरात प्रवेश, गृहप्रवेश, मुंज किंवा एखादी इच्छा पूर्ण झाल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण सत्यनारायणाची पूजा घालत असतो. ज्यांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजा करायची आहे त्यांनी सकाळी लवकर उठून स्नान करून पूजेची तयारी करावी. घरातील एका जागी स्वच्छ जागी चौरंग मांडावा. त्यावर सत्यनारायणाची प्रतिमा ठेवावी किंवा फोटो ठेवावा. पूजेसाठी केळीचे खांब किंवा आंब्याची पानं यापैकी कोणतेही चालेल. तोरण वापरून मंडप सजवावा, म्हणजे तोरण बनवायचं आणि त्यांनी मंडप सजवायचं. आपल्याला माहितीच आहे सत्यनारायणची पूजा आपण कशी मांडतो ते. आंब्याचं पान किंवा आपण केळीचे खांब सुद्धा वापरू शकतो. आणि पूजेमध्ये कलश स्थापना करून त्या कलशामध्ये पाणी, सुपारी, नाणं, आंब्याची पानं ठेवावी. त्यानंतर विविध पूजा करून सत्यनारायण कथा वाचावी. आणि एखाद्या किंवा आपल्याला जमत नसेल घरच्या घरी करायला, तर तुम्ही एखाद्या पुरोहिताला किंवा ब्राह्मणाला बोलवून सुद्धा ही पूजा करून घेऊ शकता, कथा वाचन करून घेऊ शकता. हे झाल्यानंतर आरती करावी. आणि या पूजेसाठी शिऱ्याचा प्रसाद खूपच महत्त्वाचा आहे, कारण सत्यनारायण भगवानला हा शिऱ्याचाच नैवेद्य लावत असतात. त्यामुळे तुम्ही शिऱ्याचा प्रसाद नक्कीच तयार करा आणि सत्यनारायण भगवानांना शिऱ्याचा प्रसाद लावावा. त्याच्यामुळे काय ना, तुमच्यावरती खूप त्यांची कृपा होईल आणि तुमच्या सगळ्या इच्छा ज्या असतील त्या पूर्ण होतील आणि घरात जे काही तुमच्या प्रॉब्लेम्स आहेत ते संपतील. जर आपण शिऱ्याचा प्रसाद नाही लावला तर सत्यनारायणची पूजा जी आहे ती अपूर्ण समजली जाते. त्यामुळे शिऱ्याचा प्रसाद नक्कीच सत्यनारायण भगवानला लावा जेव्हा तुम्ही सत्यनारायणाची पूजा करणार तेव्हा. एक गोष्ट लक्षात ठेवा की सत्यनारायण पूजा ही कोणत्याही विशिष्ट काही खास निमित्त असायलाच हवं असं नाही. मात्र पौर्णिमेच्या दिवशी, विशेषतः गुरुपौर्णिमेसारख्या पवित्र दिवशी ही पूजा केल्यास त्याचे फळ अत्यंत पटीने वाढते, असं शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जर गुरुपौर्णिमेला सत्यनारायण पूजा घालणार असाल तर खूपच चांगले आहे. शास्त्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण समारोपण पण आता बघितलं आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. गुरुपौर्णिमा 2026 यावर्षी बुधवार 29 जुलै रोजी आहे. हा दिवस कसा साजरा करायचा, गुरूंची पूजा कशी करायची, स्वामी समर्थांचे पंचोपचार कसे करायचे, पंचोपचार पूजा घरच्या घरी कशी करायची, गुरुपौर्णिमेचा उपवास कसा करावा आणि
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सत्यनारायणची पूजा नेमकी कशी करायची, ही सगळी माहिती मी तुम्हाला नक्कीच सांगितलेली आहे आणि ती तुम्हाला उपयोगी पडेल अशी अशी आहे. गुरु हे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे वरदान आहे. ते आपल्याला फक्त ज्ञानच नाही तर आयुष्य कसं जगायचं हे शिकवतात. म्हणून गुरुपौर्णिमेला आपण सर्वांनी मनापासून आपल्या गुरुचे स्मरण करायचे, आशीर्वाद घ्यायचा आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर, सतमार्गावर श्रद्धेने चालत संकल्प करूया की मी सुद्धा श्रद्धेने आणि स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांनी जो रस्ता दाखवला आहे त्याच रस्त्यावर मी चालणार आहे, अशी आपण संकल्प करूया आज. आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून सर्वांना योग्य पद्धतीने पूजा करता येईल आणि गुरुकृपा प्राप्त होईल. स्वामी समर्थांचे आशीर्वाद त्यांच्यावर सदैव राहोत ही मी स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल बटन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन ज्या माहिती व्हिडिओ येतील, स्वामींच्या ज्या काही सेवा असतील त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.